उद्धव ठाकरे हे सभेत भाषण देत असताना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला कंटाळून कार्यकर्त्यांनी सभेमधून काढता पाय घेतलाय। त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार स्मिता वाघच वरचढ असल्याचं दिसून येत आहे। आणि मी ते करून दाखवलं। एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर मी त्याला मंत्रिमंडळाने काढून टाकलं होतं। तुम्ही त्याला घेतला आणि डोक्यावरती बसवला, पुन्हा मंत्री केला। ही जर तुमची चाल असेल मग तुम्ही विचार करायचा। भाऊ का बरं चालले हो? सरकार पाडायचं म्हणजे पाडायचं, हे तर ही शपथ घेतलीच पाहिजे। पण एक विचार करून बघा, जो महाराष्ट्र हितमातेला मानतो, या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री ही मातेसभा की देशामध्ये एकच पक्ष शिल्लक राहील, केवढा घातक विचार आहे। हे सगळे जे आहेत संघवाले, हे स्वातंत्र्यानंतर काही काळ तिरंगा झेंडा सुद्धा त्यांच्या कार्यालयावरती फडकत नव्हते। पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद हे कायम असतं, त्याच्यावरती लोक येतात बसतात, त्यांचा काळ झाल्यानंतर जसं जर तुम्ही गद्दारी नाही केली तर कार्यकाल पूर्ण होतो। पण ह्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, नाही कोणामधून कोणाचं अडत नाही। आणि याला 400 पार जे करायचंय ते 400 पार एवढ्यासाठीच करायचंय की तिथे की त्याच्या विभागामधल्या सगळ्या महिला आणि सगळे पुरुष हे सगळे असे भयभीत झाले, कोण कोणाबरोबर संबंध हेच कळत नाही। अनेक महिला घरदार सोडून गेलेल्या आहेत आणि प्रज्वल रेवंडा पळून गेला। मोदींनी स्वतः सभेमध्ये सांगितलंय, या प्रज्वल रेवंडाला मत म्हणजे मला म्हणजे मोदींना मत। मग हे जर का